हॅलो गाईज. अरे ब्लॉग सॉरी हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. दिस इज युअर चॅनल दिनेश शिरसाट. आणि हा कोण आहे? तर थांब, मलाच जमत तू. परत स्टार्ट करूया आता आपण. तर हे गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर आजचा ब्लॉग असा खूप अचानक भयानक ठरला आहे, कारण की आम्ही डान्स क्लासमध्ये प्रॅक्टिस करत होतो आणि आम्हाला तिकडून हाकलण्यात आले मला. यांनी खूप तावत मला बोलला होता की अरे आपलाच क्लास आहे, तू ये कधी पण तिथं ऑलरेडी कोणाची तरी बॅच चालू होती. आम्हाला एक बोलले तुम्ही जा म्हणे बाहेर जाऊन प्रॅक्टिस करा. तर आम्ही तिथे एक स्पेस आहे तिथे प्रॅक्टिस करत होतो. सर्व याच्यामुळे झाले. आता 1-1.5 तास आम्ही बाहेर प्रॅक्टिस करणार आहे. तर त्याच्यानंतर मग आम्ही क्लासमध्ये जाऊ. तर अचानक ब्लॉग आहे, म्हणजे आमच्या दोघांचा एक कोलॅब व्हिडिओ येणार आहे. तर आता त्याच्या संदर्भात पूर्ण ब्लॉग राहील. आणि मग याच्यानंतर आज प्रॅक्टिसचा ब्लॉग आणि शूटचा ब्लॉग हे दोघं कंबाईन होणार आहे. तर आज प्रॅक्टिसचंच बघू आम्हाला किती हाल झाले. तर लेट्स सी बघू. लेट्स बघा आता. तर ही ती स्पेस आहे, इथे डान्स क्लास आहे आणि ही ती स्पेस आहे. बघा डान्स. तर रोहनला नाही जमत आहे. अवघड माणूस अवघड नाही सबस्क्राईब टू दिनेश शिरसाट आणि फॉलो मी. इसको प्यार दो और मेरे पे प्यार बरसाओ. ते सोडा. पर इसको डांस नहीं आ रहा, उसका क्या? मुझे बोल रहा है कि एक पैच हटा दो, सिंपल वाला करो. साहब मैं रील डांसर है साहब. मैं गरीब हूँ. साहब मेरे को ट्रेन आता है साहब. तो इसको ये नहीं पता है ये डांस पैच भी रील पे ही जाने वाला है. ये रील डांसर है. रील बादाम बादाम वाला कच्चा बादाम. ना कब मैं सोए हमने जागे. चला आम्ही आलो प्रॅक्टिस करून आणि याचा डान्स क्लिअर करू. मला पण आम्ही 2 पाणी बॉटल घेतल्या. तर आता आम्ही कन्फ्यूज झालोय की कोणती कोणाची आहे. पण नाही, मी खूप हुशार आहे. टॅगवाली माझी आहे आणि याला टॅगच नाही, म्हणजे यांनी कपडेच नाही घातली. चष्मा काढ ब्रो. तर तुम्हाला मी सांगतो, यांनी जर चष्मा काढला तर नाशिक सोडून मुंबईला चाललं जाईल. कोणत्याही गाडीत बसून, कुठं पण बसून. म्हणजे असं त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे चष्मा काढला तर. पण तो लेन्स घेणार आहे याच वर्षी, पुढच्या महिन्यात. 3 लाखाच्या लेन्स आहे. बरोबर ना? 8.5 लाखाच्या लेन्स लावणार तो. 3.5, 8.5. बरोबर ना? बरोबर. 8.5. आपणच दिसू ना. म्हटलं आपणच दिसू. कसं आहे गाईज, आता आमचा पचका झालाय. लास्ट टाइम आम्ही भेटलो होतो तेव्हा मी चिकन होतो. आता मला गाडी आली आणि माझी बॅग बघा कशी लाचार सारखी पडलेली. लाचार सारखी माझी बॅग बघा. अरे आत्ताशी 2nd फ्लोअरला रे, आपण 3rd ला जायचंय. हा 3rd आला. माझी बॅग बघा मित्रांनो. बघा माझी बॅग. फायनली क्लास भेटलाय.
परत भेटला होता. तर आम्हाला ऑलरेडी प्रॅक्टिस चालू होती. तर आता आम्ही चाललो. अच्छा घाबरलो रे, मला वाटलं. तर आमरे बोलू दे ना. हा आता आम्ही चाललो. आता आम्ही चाललो. तर आता थांबा, असं बोलूया. आता आम्ही चाललोय. मिसळ खायला. त्याला एवढं दुपारची मिसळ सुटली. तर आता आम्ही मिसळ खायला चाललोय. बघू. असं नाशिक तर कधी पण मिसळ पाव का? हां कधी पण पाहिलं. सकाळ, दुपार, रात्र, संध्याकाळ. हां तर आम्ही थांबरे. आणि आम्ही आता तर मी गावात तिथे मिसळचं ट्रान्झिशन घेणार होतो, पण मग ते काही घेताच आलं नाही. हा आता भारी दिसतोय मी. तर मिसळचं ट्रान्झिशन घेणार होतो, पण बोलण्यात विसरून गेलो आणि परत क्लास खाली आलोय. आता आमच्या नावाने. आता तिथे कोणीच नाही. चला तुम्हाला मी क्लास दाखवतो. आमचा म्हणजे रोहनचा क्लास. चल तुला माझा क्लास चला. चला रोहन सर तुम्ही पुढे. कसं आहे इथे आहे आपला क्लास. आपला क्लास. आता आमची प्रॅक्टिस चालू आहे. आता आम्ही प्रॅक्टिस करतो. यो तर आम्हाला परत हाकलण्यात आले. हाकलण्यात म्हणजे ऑलरेडी तिथं बॅचेस चालू आहे आणि यांनी विचारलंच नव्हतं की बॅचेस वगैरे आहे की नाही. तर त्यामुळे थोडा इश्यू होतोय. आता आम्ही वरती आलो. 1-2 तास प्रॅक्टिस केली. परत आम्हाला बोलले की आमची प्रॅक्टिस चालू आहे. आता आम्हाला सुचत नाही. कदाचित आम्ही उद्या परत येऊ प्रॅक्टिसला. तर हा ब्लॉग कंटिन्यू उद्यापर्यंत आहे. उद्या नाही मग उद्या रोहन आवारेचा बर्थडे. हॅपी बर्थडे रोहन. हॅपी बर्थडे. तर उद्या तर नाही, मग परवा प्रॅक्टिसला. मग परवाच हा ब्लॉग कंटिन्यू होईल. त्याच्यानंतर शूटला पण हाच ब्लॉग कंटिन्यू होणार आहे. तर असं बघू आपण किती दिवस लांबवर जातो. बाय बाय. 1 week later. तर हे गाईज फायनली 2-4 दिवसांनंतर ब्लॉग कंटिन्यू होतोय परत. आणि आज एक तर लिफ्ट पण बंद आहे क्लासची आणि रोहन ऑलरेडी आलाय क्लासला. तर आता मी चाललोय वरती. पोहोचेन मी अजून एक फ्लोर दाखवतो तुम्हाला. आता क्लास पोहोचलो. तर काहीच वरती आल्यावर मला कळालं रोहन एकट्याच प्रॅक्टिस करतोय. एकट्याच प्रॅक्टिस तुम्हाला दाखवतो. बघितलं, मी त्याला सकाळीच बोललो 11 वाजता प्रॅक्टिस करू. तर मला बोलला नाही आज 11 वाजता मला नाही जमणार प्रॅक्टिसला. मग आता बरं पोरींसोबत नाचू राहिला. बघू आता आमची पण प्रॅक्टिस करायची. यांची झाल्यावरती मग आमची. तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा. हाच ब्लॉग शूटमध्ये कंबाईन होणार आहे बरं का. तर चला. परत रोहन कुठेतरी बाहेर गेलाय. म्हणजे त्यांना भूक लागली होती कारण की तो 11 वाजता आला होता. तर आता तो गेलाय परत बाहेर. म्हणजे 1-2 तास आम्ही प्रॅक्टिस केली, परत बाहेर गेलाय. तर मला आला आता कंटाळा. मला सुचत पण काय करू. आता
मी त्याला कॉल लावतो की किती वेळ लागणार आहे. नसेल येत तर मग मी जाईल, म्हणजे मी जाईल घरी. मग घरी म्हणजे माझ्या फ्रेंडकडे. बघू आता. काहीच मी खूपच बोर झालो आहे, कारण मी त्याला 7 ते 8 कॉल केले. त्यात तो मला आत्ता कॉल बॅक करून काय बोलतो माहिती आहे, म्हणजे अरे मी जेवण करत होतो, मी विसरून गेलो की तू क्लासवरती. आता माझ्या समोरूनच गेला तरी असं करतोय. त्याला सांगतो कसं काय विसरणार मला विसरला येतो, सांगतो त्याला. आता तो आल्यावरतीच तुम्हाला सांगतो. तोच बोलेल आता, काय बोलेल. सॉरी पण तोच बोलणार आहे आता आपल्याला, कारण की त्याच्यामुळं मी तरी 1.5 तास थांबलेलो आहे. जाऊ दे आता काय बोलायचं. 1 hour later. तर गाईज हा फायनली आलाय. तर हा आलाय 1-1.5 तासानंतर. ही तुझी पनिशमेंट आहे, आणि पब्लिकला सॉरी पण बोलायचं आहे तुला आता. म्हणजे कोणीच नाही रे. तर आला आत्ताशी 1 ते 1.5 तास झाला. आता त्याला आपण थोडी पनिशमेंट पण देऊयात त्याच्याकडून आपण त्याला सॉरी बोलायला लावूयात. बघू यार, काहीतरी सॉरी वगैरे तर बोलणारच तो, त्याचं फर्ज बनतं ते तुम्हाला सॉरी बोलणार. कारण की त्यांनी दिनेशला थांबवले, दिनेशला एवढा वेळ 1-1.5 तास क्लास असून पण मी प्रॅक्टिस नाही केली. आता बघू, आता त्याच्याच हातात कॅमेरा देतो. हॅलो गाईज. तर असा विषय झालेला, मी गेलो होतो जेवण करायला, आणि जेवणाचं राहत होते ना, विसरून गेलो की दिनेश माझा वेट करतो. दिनेश सॉरी दिनेश. अरे खरंच सॉरी काय, पाया पडले पाहिजे माझ्या. आणि खरंच विसरून गेलो होतो जेवणात. एकटा नव्हता ना जेवायला गेला. मला दाखवलं बघा, सर्वांना घेऊन जेवायला गेला तर तुम्हाला विसरणारच ना. सगळ्यांच्या वरती दिनेश हा. दिनेश तरी मला- शिरसाट. तरी मला विसरला, एवढं लक्षात ठेव. तर तुला पाण्याची बाटली आणली मी, हो. पाण्याची बाटली आणली. तर काहीच, आता आम्ही प्रॅक्टिस करतोय. 2-3 क्लिप दाखवून जातो तुम्हाला, आणि हा ब्लॉग डायरेक्ट कंटिन्यू होणार शूटच्या दिवशी. पीस आउट. तर काही आता आम्ही असं ठरवलंय की बाहेर कुठे शूट न केल्यापेक्षा आम्ही इथेच शूट करू, या वॉलवरती. ऑलरेडी रोहनचे 4-5 व्हिडिओ इथंच आलेले आहे, आणि 6वा व्हिडिओ माझा राहील. काय म्हणतो रोहन? आवाज येतो रोहन? तर चांगली स्पेस भेटली आम्हाला इथेच शूटसाठी. बाय बाय. तर गाईज, आता एक नवीन गोष्ट कळाली आहे. जी कोरिओग्राफी आम्ही केली आहे आता ढोलना सॉन्गवर, तर ती कोरिओग्राफीचं मी ट्युटोरियल पण थोडं फार दिलं आहे तुम्हाला, मागं पुढं करून शिकून घ्या. पण ॲज इट इज सेम कोरिओग्राफीचा पहिला पॅच 8 काउंटचा, तो अजून एक सॉन्गवरती जातोय, म्हणजेच मल्हारी सॉन्गवरती. ते तुम्हाला आता मी दाखवतो करून, तर तुम्ही ट्राय करू शकतात घरी. One week later. तर हे काही फायनली आज आमचा शूट आहे, आणि असे 4 ते 5 दिवस लावले आम्ही एकाच व्हिडिओसाठी. लाज वाटली पाहिजे रोहनला, कारण की त्याचे पण शूट चालू होते वगैरे. तर आज आहे तो फायनल दिवस त्याच्यासोबत, म्हणजे ज्यासाठी हा ब्लॉग आहे मेन. आता आम्ही करणारे शूट, आणि माझ्याच फोनमध्ये करणारे, आणि आपला व्हिडिओ शूट करणारे तो म्हणजे रुपणेश शिरुंदे. प्रत्येक शूट तोच करतो आपला, आणि हा रोहन दहावारे. ये इकडे आउटफिट दिखाओ अपना, जॅकेट वगैरे. ये इसका भी जॅकेट देखो, मेरा भी देखो. हाँ ये देखो. आणि मी आत्ताच येताना मंदिरात जाऊन आले. आज चांगला डान्स व्हावा म्हणून. कसा आहे हिरो, कसा आहे?
तर चला आता आम्ही एकदा प्रॅक्टिस करतो, लगेच पहिला टेक राहील. तर गाईज हा चुकलेला आहे, मार्क करत होतो तरी चुकला आहे आणि आता म्हणतो. इकडे बघ रोहन, कसं आहे रोहन कसं आहे? तर चला आता आमचा पहिला टेक फायनलवाला तो तुम्हाला शो करेल मी कसा झालेला आहे. तर गाईज 8वा 9वा टेक आहे आणि रोहननी प्रॅक्टिस नाही केल्यामुळे त्याला जमत नाही. चष्मा कसा आहे? मम्मीचा चष्मा आहे, मस्त पडलेला तर घेऊन आलो, म्हटलं काहीतरी वेगळं काहीतरी करू. तर बघा आता आमचा लास्ट 2-4 टेक आहे. त्यात पण तुम्ही मला सांगा व्हिडिओ कसा झाला आहे. व्हिडिओ पडलेला आहे म्हणजे व्हिडिओ आलेला आहे, व्हिडिओ घसरटला आहे, व्हिडिओ कसा आहे, व्हिडिओ ॲक्सिडेंट झाला आहे, कसा तरी काहीतरी आहे. तर लवकर जाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला ब्लॉग. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब केल्या जाऊ नका. ओके डन बाय. ओ ओ ओ बाय. तर गाईज झालं आहे, लास्ट टेक झाला आहे आमचा फायनल. अजून एक टेक घ्यायचा आहे वाईडमध्ये, बघतोय तो चांगला आला आहे का, कारण की व्हिडिओज तर चांगला आलेलाच आहे आत्ताचा. आता फक्त एंट्रीज बाकी आहे. आणि सर्वात तुम्हाला एकच सांगेल, डू नॉट कोलॅब विथ रोहन आवारे. कधीच कोलॅब नका करू, कारण की खूप थकवतो तो, खूप म्हणजे खतरनाक. डायरेक्ट 17-18 टेक लागले, तुम्हाला खोटं वाटेल. मी जास्त व्हिडिओज घेतले नाही आहे, पण रुपेशच्या फोनमध्ये जेव्हा तुम्ही बघणार तुम्ही डायरेक्ट बोलणार की तुम्ही येडे का एवढे टेक वगैरे. कारण की बिकॉज ऑफ छोट्या छोट्या चुकी त्या पण याच्या त्यात हा म्हणतोय एक लास्ट टेक घेऊ ना, लास्ट टेकमध्ये येऊन जाईल. 17-18 टेक त्याच्यामुळे झाले लास्ट करत. तर आता फक्त एंट्रीज बाकी आहे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि बस एवढाच होता आजचा ब्लॉग. आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि नेक्स्ट ब्लॉग लवकरच येणार आहे. आमचा विचार चालू आहे की आम्ही कुठेतरी ट्रेकिंगला जाऊ आणि त्याचा ब्लॉग लवकरच येईल. तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर बाय बाय.